मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे, की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे? मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये. आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा. आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा. म्हणजे हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला. याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत? का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे? त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही आहे. चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेक आहे तो पेंगॉंग काय काय आहे पेंगॉंग लेक, तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे. बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केली. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या.
संपर्क 7720 06 90 74. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार काय आहेत? बाळासाहेबांचे विचार 95 साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच BKC हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले. हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? म्हणजे कालचे सगळे जे काही त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नव्हे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, TDPचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते. म्हणजे काय परिस्थिती आली की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत, त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत, उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाही आहे. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे. जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करत होतातच. म्हणजे एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाचच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत, का बोलला नाहीत तुम्ही? आणि मग काही गोष्टी खऱ्याबरोबर खोट्या, जसं एक ती बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागासुद्धा हडपली असती. आता ही लोकसत्ता सामना नाही, लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का, अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी, त्याचं मी प्रिंट आउट काढलं आहे.
त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का? दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही? एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी स्वतः परवा फोन केला होता, एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले. मी त्याचं कौतुक केलं. आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाही आहे, अजिबात म्हटलेलं नाही आहे. आज सुद्धा आमच्याकडे साबिरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि नपेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं. ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.